आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. अडाच्या सर्वेसरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी प्रत्येकांना मी निमंत्रण देत आहे. आजच्या वचनात जाऊया बायबलमध्ये मत्ती 18 अध्याय त्याच्या 23 आणि 24 वचनामध्ये. म्हणून स्वर्गाचे राज्य त्या राजासारखे आहे ज्याला आपल्या नोकराकडून हिशोब घ्यायचा होता. हिशोब घेत असताना ज्या नोकरावर राजांचे 10,000 तालांदाचे कर्ज होते त्याला राजापुढे आणण्यात आले. त्या नोकराला हे कर्ज फेडणे अशक्य होते, म्हणून प्रभूने कर्जदार, त्याची पत्नी, त्याची मुले आणि त्याचे जे सगळे होते ते विकून कर्ज वसूल करण्याची आज्ञा दिली. तेव्हा तो नोकर गुडघे टेकून खाली पडला आणि गयावया करून राजावाला म्हणाला, महाराज थोडा धीर धरा, मी आपले सर्व कर्ज फेडील. तेव्हा प्रभूला त्या नोकराची दया आली, त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले. आता मालकाला माहित पडलं की याच्याकडे एवढं काय शक्ती नाहीये, हा कधी फेडणार, याच्या बायको मुलांना विकलं तरी एवढं येणार नाही. त्याच्यावर दया आला. आमचा परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे. आज एक गोष्ट पाहणार आहे, दया धरून त्याचं सर्व कर्ज माफ केलेलं आहे. आमचा प्रभू दयाळू म्हणजे आमचं सर्व पाप क्षमा करणारा परमेश्वर आहे. यशाया 55:7 मध्ये लिहिलेलं आहे, देव आमच्या सर्व पाप क्षमा करण्यासाठी दयाने भरलेला आहे. योहानाचे पहिली पत्री 1:9 मध्ये आमचे पाप देवाकडे आपण कबूल केलं तर परमेश्वर सर्व गुन्हा माफ करणार. आज जगामध्ये एकच परमेश्वर आहे, आमच्या सर्व गुन्हा, आमच्या कर्ज माफ करून टाकतो. कारण येशू ख्रिस्ताने तुमचे आमचे पाप आपल्या देहावर घेऊन वधस्तंभावर किल्लेला गेला, मरण पावला, गाडीला गेला, तिसरं जिवंत उठला, आज बिन जिवंत आहे. आज येशूकडे येणार का? येशू माझ्या कर्ज माफ कर, माझ्या पापाचे कर्ज माफ कर. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू, त्या राजापेक्षा तू दयाळू राजा आहे. आमचे सर्व कर्ज माफ करण्यासाठी दयाळू आहे प्रभू. जे आमचे पाप आम्ही फेडू शकत नाही, आमचे पापाचा दंड आम्ही भोगू शकत नाही प्रभू, यासाठी आम्ही काय करू प्रभू? फक्त तुझ्याकडे येतो. कारण प्रभू येशू, तू एकच देव असा आहे या जगामध्ये आमच्यासाठी आला आणि आमच्या सर्व पातक, आमच्या सर्व पाप आपल्या देहावर घेऊन वधस्तंभावर तो आपला जीव दिला प्रभू. आज तुझ्याकडे आम्ही पाहत आहे, आमच्या सर्व पापाला क्षमा कर, कारण तू दयाळू आहे. आणि प्रत्येक पापाची क्षमा, जीवनामध्ये शांती, सर्व आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.